नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली. गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्यानं चालू आहेत. लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली. ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत. संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी. बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात. म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो. नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा. याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले. बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे. नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा. 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे. दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात. मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात. संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात. 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत. या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे. ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं. नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज, डीव्हीडीज यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बाल नाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या 3ही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मी अकादमीच्या तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
15 मे ते 28 मे या कालावधीत चिंचवड येथे लहान मुलांसाठी नाट्य कार्यशाळा संस्थेच्या वतीनं घेण्यात आली. आज या कार्यशाळेचा समारोपाचा दिवस आहे, पण आम्ही असं म्हणतो की हा समारोप नसून सुरुवात आहे. सुरुवात आहे या सर्वांच्या कला जीवनाची. गेल्या काही दिवसात मुलांनी इथे जे आनंद कण वेचले ते त्यांना पुढच्या आयुष्यात नेहमी आनंदी ठेवणार आहेत. त्याची अनुभूती तुम्हाला थोड्याच वेळात येईलच. तत्पूर्वी नटराज पूजनाने आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करूया. मी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक श्रीयुत प्रकाश पारखी सरांना विनंती करते की त्यांनी नटराज पूजनासाठी व्यासपीठावर यावं. भगवान शंकराचं नृत्य रूप म्हणजे श्री नटराज. कला, संगीत आणि नृत्यामध्ये सफलता देणाऱ्या नटराजाचं पूजन करून आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहोत. नटराज राज नमो नमः. आपल्याला सादर करायच्या कलेमध्ये सफलता आणि सिद्धी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रति एका झाडा माडा त्याची त्याची रूपकळा. प्रति एका झाडा माडा त्याची त्याची रूपकळा. प्रति एका पाना फुला त्याचा त्याचा तोंडवळा. असो पाखरू की मासोळी, असो पाखरू की मासोळी, जीव जीवार मुंगळी, प्रत्येकाची रेव ठेव काही आगळी वेगळी. कविवर्य बाबा बोरकरांच्या या काव्यपंक्तीत म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मूल त्याची त्याची रूपकळा, ठेवण, स्वभाव घेऊन येत असतं. प्रत्येक मुलात निरनिराळ्या कलांचा खजिना दडलेला असतो. अशा नाना कलांचा म्हणजे नाटकाचा खजिना घेऊन येत आहेत ही सगळी डिटेक्टिव्ह मंडळी. पाहूया त्यांना त्यांच्या खजिन्यात काही सापडतंय का ते. नाटकाचा खजिना. झालं नाचू. मी आणि बाबा बाहेर चाललोय. हा, घरात दंगा मस्ती नको आहे मला बाळा. कधी येणार आहे? संध्याकाळपर्यंत येऊ. आनंद झाला का? मी बाहेर गेले आणि तुका तुझ्या मित्रमैत्रिणींना घरात बोलून दंगा घातलास ना अंजली. आणि शाळेसारखी वागली ना तुम्ही तुझ्यासाठी खाऊ घेऊन. आणि ताईला त्रास देऊ नको काय. हो, आणि दार लावून घे. हो, बाय बाय. त्याचे गेले आई बाबा. आता बोलतोय की टीव्ही बघूया. रिमोट कुठे गेला? अरे यार, ए ताईने, ताईने, ताई 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 ताई, काय तुझं नुसतं काय काय हा? रिमोट कुठे? आता कसला रिमोट? घरात 10 रिमोट आहेत का? टीव्हीचा रिमोट कुठे आहे? थांब आणते. ही रिमोट आणायला बेडरूम मध्ये का गेले? माझ्यापासून लपवती. घ्या, आता काय करणार याचं? टीव्ही बघणार आहे. सरळ बाजूला. ए ताईडे, हा टीव्ही काय लागत आहे? आई बाबांनी चाइल्ड लॉक लावून ठेवलंय. अरे यार, ते काय नाही. तू स्वतःला एवढी हुशार समजतेस ना, मग लाव टीव्ही. आता जर मला तो टीव्ही लावता आला असता तर एवढ्या वेळ मी बसले असते का रूम मध्ये. कॉमन सेन्स. तरी म्हटलं आई बाबा घरी नसताना ही बेडरूम मध्ये कशी? तुला स्टार प्लस बघायचं होतं ना पण? अगं हो ना, मला पण बघायचं होतं. आपल्याला काही करून टीव्ही चालूच करायला हवा. नाही तर युक्ती शोधायला हवी. तीच युक्ती मी बेडरूम मध्ये बसून शोधत होते. मग सापडली का? हो हो आणते. ही युक्ती शोधायला बेडरूम मध्ये का जाते? बेडरूम मध्ये काय ठेवते काय माहित नाही बघ. अगं हे बघ, दिवाळी तो कब की खत्म हो गई. अगं हा काही साधा सुद्धा दिवा नाही. अलादीनचा दिवा आहे, अलादीनचा.
अगं हो, मी ठणठणीत बरी आहे. आता या दिवेतून एक राक्षस बाहेर येईल आणि तो आपल्याला हवं ते करेल. So let's start. Order please. हे जाते दिव्या, तुझ्या त्या राक्षसाला बाहेर काढ. आम्हाला त्याची नितांत गरज आहे. Yes, 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 क्या म्हणलेली आता? ए ताईरे, ते वक्ती तुला अक्का वाटली. अक्का नाही गं. अक्का म्हणजे मालक. सुन. काय करतेय? ए ताईरे, राक्षसाला बोलवलं ना. राक्षसाला कोण आली? खरंच गं, मला पण तोच प्रश्न पडलाय. अब वो जमाना गया. अब लेडीज फर्स्ट, लेडीज फर्स्ट. Ladies always first. एक सांगते, आपण पाहूया की तुला आपले लॉक करता येते का? हो हो. बाबा, थांब ना. टीव्ही कर. ज्या रिमोटने आपण टीव्हीला लॉक करू शकतो त्याच रिमोटने आपण टीव्हीला अनलॉक करू शकतो. सो सिम्पल. व्हॉट चाइल्डिश क्वेश्चन? आपल्याला लक्षातच काय नाही. टीव्ही ऑन झाला. लेट्स स्टार्ट. एमटीव्ही स्टार्ट. एमटीव्ही स्टार्ट. एमटीव्ही स्टार्ट. एमटीव्ही भांडणं नको. आधी स्टार्ट कर, मग एमटीव्ही. ठीक आहे. काय लागतं? जीती रहो. न जाने कौन से पाप किए थे मैंने पिछले जन्म में कि मुझे ऐसी बहू मिली है. मेरे बेटे को इससे छुटकारा मिलना ही चाहिए. तलाक, तलाक, तलाक. अब तो मुझे भी खाना था यहाँ पे. मैं चली अपनी अनिकेत के पास. मेरा अनिकेत, मेरा एमटीवी. एमटीवी. तुला कळते का तू काय करतेय? तुला कळते ना तू काय करतेय? नाही. खरं तर मला पण नाही. मग आपण हे सगळं का करतोय? हो, ओके. पण मगाच्या मालिकेप्रमाणे होतो का गं? नाही गं. शेजारच्या कौतुकात किती छान वागतात त्यांच्या सुनेशी. हे सगळं बोर आहे. हो ना. आपण टीव्ही लावायचा म्हणून भांडलो. राक्षसीला पण बोलवलं. मग खरं आपल्याला ते नकोय. किती बोर आहे हे सगळं. खेळूया ना. त्या ग्राउंडवर खेळ. अहो माझ्या मैत्रिणी नुसतं टीव्ही कॉम्प्युटरच नुसतं बघत बसतात. माझ्या पण गं. मग आपण काय करायचं? आयडिया. आपण त्या राक्षसीला परत बोलवून हा सगळ्यात हादरतीचा काढूया टीव्हीतला. चालेल. आता काय हे हे झाले दिव्या. तुझ्या त्या राक्षसीला बाहेर काढ. आम्हाला त्याची नितांत गरज आहे. क्या हुकुम है मेरे आका? हा टीव्हीतला सगळा धागडधिंगा काढून टाक. ह्या टीव्हीतल्या? हो त्या. हे तर माझ्या मायला पण नाही जमले. म्हणजे? बघायचे पंजे. सॉरी. म्हणजे ह्याला निर्माण करणं हे माझ्या हातात आहे, पण ह्याचा नाश करणं हे माझ्या हातात नाही. सॉरी. मग आम्ही काय करायचं? तुम्ही असं का नाही करत? कसं? अरे तुम्ही स्वतःचं निर्माण का नाही करत? काही काय? अरे स्वतःचं काहीतरी गाणे बनवत. काय? स्वतःचं नाटक. नाटक? हो, नाटक. आमच्या दोघी कसं नाटक होणार आहे? हा, तुमच्या मित्रमैत्रिणीला बोलवलं हे माझ्या हातात आहे बरं. हे सोड. तुला नाही जमणार. हो, मला चॅलेंज करतेस? चॅलेंज. ठीक आहे, चॅलेंज. बघतेच. Watch me. ठीक आहे. ही आपली नवीन राक्षसी मैत्रीण आहे.
आणि इतक्या साऱ्या लोक
वा, मग यासाठी या राक्षसीचं अभिनंदन केलंच पाहिजे. Thank you. Always welcome. तुझं पुढचं विषय? अरे हा, मी ते करते बरं. अटक अटक सुटसुट पटक छू. आई अंजली, तुला काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? मित्र मैत्रिणींना जमा करून दंगा करायचा आहे. हो, आणि तुम्ही हिला ओळखलं का? माऊली, तू होती राक्षसी. Yes, मी होती ती राक्षसी. हीच ती. आता छान पुस्तकं वाचून झाली आहेत ना. हो, आता ती बॅग मध्ये ठेवा. आता काय करायचं? पार्टी पार्टी तुमच्यासाठी खाऊ आणलेलाच आहे, कारण की तुम्ही इतके छान वागलात. आणि अंजली सुद्धा मोठा खाऊ आणलेला आहे. पण त्याच्या आधी, पार्टीच्या आधी एक डान्स. मंजिरी, अंजली उकिरडे, नब्बे ओके, आई शिल्लर, मी कुलकर्णी, आपल्या धर्मधिकारी. आई आमची ड्युटी स्टार मनाली देशपांडे. या अनघड रत्नांना पैलू पाडण्याचं काम गेली 48 वर्ष नाट्य संस्कार कला अकादमीचे अध्यक्ष श्रीयुत प्रकाश पारखी सर करतायत. आणि गेली 33 वर्ष या संस्थेमार्फत नाट्यछटा स्पर्धा घेतल्या जातात. या नाट्यछटा स्पर्धातून अनेक मोठे मोठे कलाकार घडलेले आहेत. श्वास चित्रपटातील अश्विन चितळे हा राष्ट्रपती पुरस्कार विजेता जो कलाकार आहे तो असाच नाट्यछटेतूनच बहराला आलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या नाट्यछटा स्पर्धा होत असतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा या खूप मोठ्या प्रमाणात होतात. एकेका शाळेतून 100 मुलं असतात. काही वेळेला तर 400 मुलांच्या या स्पर्धा झालेल्या आहेत. त्यांची प्राथमिक फेरी होते, त्यानंतर अंतिम फेरी होते. आणि या अशा स्पर्धातूनच कलाकार घडत जातात. आणि हे खूप मोठं कठीण काम सर आणि सरांचे सगळे मार्गदर्शक म्हणजे प्रशिक्षक आणि प्रशिक्षिका करत आहेत. यासाठी खरं तर एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजेत. या मुलांची परीक्षा घेतली गेली आता हा समारोपाचा कार्यक्रम होण्याच्या आदल्या दिवशी. तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा या मुलांनी उत्तम अशा नाट्यछटा सादर केल्या. त्याचबरोबरीनं अभिनय गीत सादर केलं, नकला केल्या, वेगवेगळी म्हणजे त्यांनी गाणी म्हणून दाखवली. आणि परीक्षकांनी सुद्धा त्यांना उत्तम प्रतिसाद दिला आणि मुलांनीही त्याचं अगदी सार्थक केलं असं म्हणायला हरकत नाही. इरा कुलकर्णी नाट्यछटा सादर करते कठपुतली. नमस्कार, माझं नाव इरा मृणाल जयदेव कुलकर्णी आहे आणि मी आता 12 वर्षांची आहे.
मी हेलिओस इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 7वीत आहे आणि मी राहायला नांदेड सिटी सिंहगड रोडला आहे. माझा छंद नृत्य करणे आहे. मी आज तुम्हा सगळ्यांना एक नाट्यछटा सादर करून दाखवणार आहे. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे कठपुतली. हे बघ किती भारी रील्स आहेत ना. कसलं भारी आहे ना हे. पण आपण ना नंतर याच्यावर एक गेम खेळूया. एक नवीन इतका भारी गेम आलाय ना. काय ग फोन का ओढून घेतलास? काय म्हणालीस? फक्त अर्धाच तास फोन बघायला दिला होता. अगं पण मी अवनीला दाखवत होते ना तो नवीन गेम. काय म्हणालीस? उद्या दाखव. संध्याकाळ झाली आहे. घरी बसून खेळायचं नाही, बाहेर ग्राउंडवर जाऊन खेळायचं. हे ना असंच असतं तुझं. तू मला माझ्या मनाप्रमाणे काही करूनच देत नाहीस. तुझ्या हातातलं ना पपेट बनवून ठेवलंयस मला. कठपुतली अशी अशी नाचणारी. हो हो माहितीये मला काय असतं ते. एक दिवशी शाळेत एक सर आले होते पपेटचा खेळ दाखवायला. ते दोऱ्यांनी भावल्यांना हलवत होते आणि त्या भावल्यांचा आवाज सुद्धा तेच काढत होते. तू काय माझा आवाज एकदम बंदच करून टाकलायस. तुझ्या दोऱ्यांनी हलवत असतेस नुसती मला. हे कर ते कर, हे पाठ कर, हे वाच, हे लिही, फोन नको बघू, हे नको खाऊ, ते नको खाऊ, हे घाल ते घाल, हे नको घालू, हे चांगलं नसतं, ते चांगलं नसतं. गेली चिडून आता आज किचन मध्ये. बघितलंच ना कशी आहे माझी आई. म्हणजे सगळं हिच्या मनाप्रमाणे करायचं. कधी खेळायचं, कधी अभ्यास करायचा, संध्याकाळी कुठे जायचं ते सुद्धा हीच ठरवणार. तू सांग तुझ्या घरी पण असंच असतं का ग? तुझी आई पण तुला सारख्या अशाच सूचना देत असते का? हे कर, हे करू नको, ते कर, ते करू नको. हो ना. या सगळ्या आया ना अशाच असतात. अगं मी खायचं काय ते सुद्धा हीच ठरवते. म्हणजे बाहेरचं पिझ्झा बर्गर काही खायचं नाही, पण हे सगळं ती घरी बनवते. म्हणजे पिझ्झा घरी बनवते, बर्गर घरी बनवते, नूडल्स बनवते. आवडतं मला तिच्या हातचं, पण बाहेरचं खायचंच नाही हे कुठलं बंधन? तू सांग तुझी आई पण अशीच करते का ग? अवनी, ए अवनी, काय ग लक्ष कुठे? तू रडतीयस? तुझ्या डोळ्यात पाणी आहे. काय झालं? काय म्हणालीस? तुझी आई दिवसभर घरीच नसते. तिचं ऑफिस खूप लांब आहे म्हणून ती सकाळी घराबाहेर पडते आणि यायला उशीर होतो, रात्र होते. मी बघितलंय ना तुझ्या घरी एक काकू असतात. त्या तुझं खायचं प्यायचं, भांडी धुतात, झाडू फरशी करतात आणि सगळ्या घरातली कामं तेच करतात ना. म्हणून तुला वाईट वाटते? तुला आई पूर्ण दिवस भेटतच नाही म्हणून? अगं बरं आहे ना, आईची कटकट नाही. त्या काकू काय तुला कटकट करत नसतील ना? काय म्हणालीस? तुझ्या आईला तुझ्या शाळेमधल्या अभ्यासाबद्दल किंवा कॉम्पिटिशन बद्दल काहीच माहित नसतं. मग तू तुझी तयारी करतेस. माझी आई मात्र माझ्याकडून भरपूर प्रॅक्टिस करून घेते. म्हणजे नाट्यछटा तयार करून देते, अजून पाठांतर करून घेते, अभ्यास करून घेते. माझी आई घरी जेवण पण बनवते. ती माझे लाड पण खूप करते. आणि तर आणि माझे जे सिंगिंग आणि डान्सिंगचे क्लासेस आहेत त्याला आणणे आणि सोडणे ते सगळं काम माझी आईच करते. मी म्हणूनच तू कशात पण भाग नाही घेत ना. बरोबर आहे ग तुला वाईट वाटणं. नको नाराज नको. हे बघ मी माझ्या आईला सांगेन तुझी पण तयारी करायला, चालेल? हे काय अवनी, कुठं चाललीस? छे, आता ही रडत रडत गेली तिच्या घरी. माझी आई खरंच माझ्यासाठी खूप खूप काय काय करते का? म्हणजे मला मान्य आहे की मला सूचना पण तेवढ्याच देते, पण ते माझ्याच चांगल्यासाठी आहे. ती मला बाहेरचं काही खाऊ नको असं सांगते कारण माझी तब्येत छान राहावी. आणि तर मी मगाशी खूपच बोलले यार तिला. ती मला अभ्यासात पण तर मदत करते कारण मला चांगले मार्क पडावे म्हणून मला फोन नको बघू असं पण सांगत असते. कारण माझे डोळे खराब नको होऊ दे आणि मला चष्मा नको लागू दे म्हणून. शिट यार, मी मगाशी खूपच बोलले यार तिला. इतकं नव्हतं बोलायला पाहिजे मला. हे काय आई येतीये? मी तिला मगाशी इतकं बोललं तरी बिचारी तीच शेवटी आली माझ्याकडे आणि माझ्यासाठी काहीतरी खायला पण घेऊन येतेय. काय म्हणतेस आई, खाऊन बघू? हे काय पिझ्झा? तू पिझ्झा केलायस? थँक्यू आई.
हे घे पकड. ह्यात आहे ना तुझ्या आवडीच्या भाज्या सुद्धा टाका. काही म्हणजे तुझ्या आवडीचं पौष्टिक पौष्टिक मला आवडेल खायला. आणि हे खाल्ल्यानंतर आहे ना मी बाहेर ग्राउंडवर पण खेळायला जाईल. तसं आई तुला एक गोष्ट सांगू का? ते सॉरी मी तुला मगाशी इतकं बोलते ना, मला एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. मी खूप अपमान केला तुझ्या समोर. तू मला सूचना देतेस ते माझ्या चांगल्यासाठी आहे ना, आणि मला असं नव्हतं बोलायला पाहिजे. तू मला असं सांगत असतेस का तर माझंच नंतर चांगलं व्हावं आणि भलं व्हावं. मीच एक चांगली माणूस बनावी म्हणूनच तू मला सांगत असतेस. ते मला कळलं नाही. आणि आई तुला खरं खरं सांगू का, मला आहे ना कधी नाही खूप वेळा तुझ्या हातातलं ना पपेट बनायला आवडतं. तू अशी मला खटपुतल्यासारखी हलवत असतेस आणि मी अशी अशी नाचत असते, ते मला आवडतं. आणि ना तू मला सूचना देत जा बरं काय, ताकी मी चांगली माणूस व्हावी म्हणून. माझंच भलं आहे ना त्यात. देत जा बरं काय, भरपूर सूचना देत जा. आणि कायम मला तुझं पपेट बनायला आवडेल आई. थँक्यू. ही वेगळी नाट्यशाखा तुम्हाला कशी वाटली? आशय आणि विषय खूपच छान होता त्याचा. तर या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे अनेक कलाकार घडत गेले, बहरत गेले. त्यांची कला आपण आज पाहतोच आहोत टीव्हीवर, सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये. पण मी याच्याबद्दल सांगणं हे जरा उचित ठरणार नाही. स्वतः नाट्यसंस्कार कला अकादमीचे अध्यक्ष संस्थापक श्री प्रकाश पारखी सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. नमस्कार. नवीन आलेला माहीत असेल. नमस्कार. सगळे नमस्कार म्हणतो, मी नमस्कार म्हणत राहतो. नमस्कार. हा आपला पहिला संस्कार आहे. मुलांनाही तो आपण शिकवला आहे. नाट्य संस्कार कला अकादमी ही संस्था 1978 साली स्थापन झालेली आहे. येत्या डिसेंबरमध्ये या संस्थेला 48 वर्ष पूर्ण होत आहेत. सुवर्ण महोत्सवाकडे आपली वाटचाल चालू आहे. आणि या निमित्ताने सगळे जे जुने विद्यार्थी आहेत, आपण बऱ्याच वेळा त्यांची नावं कदाचित यूट्यूबवर आणि आमच्या जाहिरातीमध्ये पाहिली असतील. अगदी सोनाली कुलकर्णीपासून सुबोध भावे यांच्यापासून ते अगदी अलीकडल्या महाराष्ट्राची हास्य जत्रामधली प्रियदर्शनी इंदलकर असेल, अथर्व कर्वे आहे, ही सगळी या नाट्यसंस्कारच्या संस्कारातनं पुढे गेलेली आहेत. हे सगळे लहानपणी माझ्याकडे होते, परंतु लहानपणी जरी असले तरी अजूनही ते सगळे संपर्कात हे विशेष आहे. जे मी त्या बाबतीत फार भाग्यवान आहे की काही केवळ हा एक क्षेत्र असं आहे की बनचुके असतात. खरं म्हणजे मी नेहमी म्हणतो की मी बालवाडीचा शिक्षक आहे. ते पुढे खूप कॉलेज वगैरे शिकलेत, पण त्यांना बालवाडीचा शिक्षक अजूनही आठवतोय किंवा त्याच्याशी बोलावं असं वाटतंय. हे खूप माझं भाग्य आहे खरं म्हणजे. तर असे विद्यार्थी आणि हे करत असताना आपण आता जे कार्यशाळा तुम्ही अनुभवली आहे, या मुलांमध्ये झालेला बदल तुम्ही नक्कीच अनुभवला असेल. कारण 15 दिवस सलग मिळाले की त्या मुलांमध्ये नक्की बदल होतो. आता 15 दिवस झाले म्हणजे संपलं असं नाही. बऱ्याच वेळा मला पालक विचारतात किंवा मागच्या वर्षी त्याचं शिबिर झालंय. आता तुम्ही याच्यात जर बघितलं तर 2 मुलं तुम्हाला जास्त विशेष चांगली वाटतील, कारण ती रिपीट आहेत, की मागल्या वर्षी होती ती परत आहेत. तर काय होतं की दरवर्षी हे शिबिर करायला पाहिजे. प्रत्येक वेळा सगळ्यांना जमतच असं नाही. आणि चिंचवडमध्ये तर फारच दुर्मिळ आहे, कारण यावर्षी तर म्हणजे आम्हाला असा जरा रिस्पॉन्स कमी आला होता. आम्ही नाराज होतो की 10च मुलं आली आहेत, रहित करावं का काय असं वाटत होतं. परंतु 10 लोकांनी त्या 10 मुलांचे चेहरे आम्हाला दिसले. आणि पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही त्या मुलांकडे पाहिलं तेव्हा निर्णय घेतला की नाही, 10 तर 10 आपण हे करायचं. आणि गर्दी नसली तरी ही दर्दी मुलं आम्हाला मिळाली. त्यामुळे या मुलांकडे आम्हाला खूप बारकाईने बघता आलं, जास्त संवाद झाला आमचा. त्यामुळे थोडंसं आर्थिकदृष्ट्या हे आम्हाला परवडणारं नव्हतं, परंतु मुलांकडे बघून आम्ही हे पूर्ण केलं. आणि आता तुम्ही पाहाल की या पहिलं नाटक तर तुम्ही पाहिलं, त्यांचा आत्मविश्वास तुम्ही पाहिला असेल. आणि दुसरं नाटक जे आता तुम्ही बघणार आहात तर ते अजूनही एक पुढची पायरी आहे. तुम्हाला सरप्राईज आहे ते, कारण आजकाल लोप पावत चाललेला जो लोकसंगीताचा, लोकगीतांचा आपल्याकडे जो प्रकार आहे, जी आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीला
चालना मिळावी, या मुलांना ते समजावं. आता काही घरी काही ड्रेपरी याच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सुगावं लागलाच असेल, हे काहीतरी वेगळं करतात म्हणून, परंतु एक वेगळा विचार आपण याच्यामध्ये मांडतोय. या प्रकाराला आता लोकप्रियता मिळायला लागलेली आहे, कारण अशा प्रकारचे कार्यक्रम आता हाऊसफुल होत आहेत आणि नुसते हाऊसफुल नाही तर इव्हेंट म्हणून व्हायला लागलेत. तर अशा प्रकारचा एक इव्हेंट मला वाटते त्यांचा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे. मुलांना घेऊन अवश्य दाखवा तो. या प्रशिक्षणाबरोबरच आता जो उल्लेख केला तुम्ही, आता बघितली एक नाट्यछटा तुम्ही पाहिली की एखादं मनोगत एकाच व्यक्तीने सादर करायचं असतं. त्याची आई आणि मैत्रिणी त्यांचे संवाद न म्हणता ते दोघंही काय म्हणाले हे तुम्हाला त्या मुलीच्या संवादातनं कळलं. याला म्हणतात नाट्यछटा. आणि दिवाकरांनी हा खरा प्रकार आपल्या मराठी साहित्यामध्ये 100 वर्षापूर्वी आणला. 1911 साली त्यांनी पहिली नाट्यछटा केसरीमध्ये प्रकाशित झाली होती. पण या 1911 नंतर जर 2011 पर्यंत आपण बघितलं तर ही नाट्यछटा लिहिण्याचं धाडस फार थोड्या साहित्यिकांनी केलेलं आहे. म्हणजे या 100 वर्षामध्ये 4-5 जणांनी नाट्यछटा या प्रकाराला हात घातला होता. परंतु आम्ही जेव्हा 1991 साली या स्पर्धा सुरू केल्या, त्याला आता 33 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या स्पर्धा सुरू झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की नाट्यछटा एक तर दिवाकरांच्या नाट्यछटा मोठ्यांची आहे, या मुलांच्या योग्य अशा नाट्यछटा फार कमी आहेत. कारण आमचा एक नेहमी हे असतो नियम आहे आमचा की मुलांच्या वयोगटाला साजेसाच विषय हवा. मी तुम्हाला एवढ्याकरता सांगतोय की आपल्या पिंपरी चिंचवडच्या नाट्यछटा स्पर्धा यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये माटे 2 ऑगस्टला पहिला रविवार आहे त्या दिवशी होणार आहेत. आणि या सगळ्यांनी आता पाठ केलेल्या आहेत, यांनी परीक्षा दिलेल्या आहेत. याच नाट्यछटा घरी अजून पॉलिश करा. कोणी पाहुणे आले तर हा शिबिराला गेला होता आणि नाट्यछटा बघायची, नाट्यछटा काकांना मामांना करायला लावा. सारखी करून 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 ती त्याचे अधिक चांगला त्याचा कॉन्फिडन्स जास्त हे वाढेल आणि तो अधिक चांगली करेल. आणि त्याच्या लक्षात येईल की कुणाला तरी हे आपल्याला आवडतंय आणि आपले काका मामा तर नेहमीच कौतुक करतील, काही चुकलं तर सांगतील सुद्धा आणि त्याच्यातून त्याची सुधारणा होईल. व्यक्तिमत्व विकास हा तर मोठा फायदा आहेच. या नाट्यछटा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळो ना मिळो 2 फेऱ्या असतात. पहिल्या फेरीमध्ये निवडक नाट्य लावतात आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रत्येक गटाला पारितोषिक असतात, उत्तेजनार्थ पारितोषिक असतात. आणि मला फार कौतुक वाटतं तुमच्या पिंपरी चिंचवड विभागाचं. तरी आता शिबिराला जरी मुलं कमी असली तरी नाट्यछटा स्पर्धेला पुण्याच्या दुप्पट मुलं पिंपरी चिंचवड विभागामध्ये असतात. सिटी प्राईड सारख्या शाळेने इतकं मनावर घेतलंय की त्यांची आधी एकच शाखा होती निगडीला, तिथं सगळ्या त्यांच्या स्पर्धा जवळजवळ आम्ही दिवसभर चालायच्या. 100-150 मुलं होती. त्यांच्या जशा 2 शाखा झाल्या त्या प्रत्येक शाखेमध्ये ही नाट्यछटांची त्यांना इतकी ती आवडली की प्रत्येक शाखेमध्ये त्या नाट्यछटांचं केंद्र झाले. आणि त्या शाळेच्या वेळातच आम्ही तिथं जाऊन परीक्षेत जातात, आमच्याकडे स्पर्धा घेतात. तर प्रत्येक शाळेमध्ये 100-100 मुलं त्यांच्या शाळेमधनं भाग घेतात. नुसत्या सिटी प्राईडच्या जवळजवळ 300च्या वर एंट्रीज असतात. आपल्या ज्ञानप्रबोधिनी निगडीमध्ये एक आपलं केंद्र असतं, चिंचवडला एक केंद्र असतं माटे शाळेमध्ये, तिथं पण आपण भाग घेऊ शकता जे तुम्हाला केंद्र जवळ असेल. आणि या स्पर्धा रविवारीच होतात. 2 ऑगस्टचा रविवारी या वर्षीच्या स्पर्धांची तारीख जाहीर झालेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये सगळ्यांनी भाग घ्या, कारण नाट्यछटा हा एक चांगला मार्ग आहे. कारण नाटक ही कार्यशाळा झाली तर कालच त्या मुलांच्या डोळ्यात पाणी आलं की आता परत नाही भेटायचं. कालच शेवटचा दिवस, आज आता परफॉर्मन्सचं एक होतं त्यांच्यामध्ये की आपल्याला उद्या परफॉर्म करायचं आहे, तो एक उत्साह होता. परंतु कुठेतरी काढण्याची त्याला हे होती झालं की आता आपण परत भेटणार नाही. 1-15 दिवस दंगा केलाय, आपण एकमेकांना भेटलो. कारण आजकाल काय असतं की आपल्याला माहिती की आपण हम दो आणि हमारा एकच असतो, एकत्र कुटुंबात आपल्याकडे नसतात. त्यामुळे या मुलांना खरं जो मैत्रीचा जो एक हे असतो ती भूक खरं या शिबिरामध्ये भागते असं मला वाटतं. म्हणजे फक्त आम्ही अभिनय शिकवत नाही तर अनेक प्रकारचे संस्कार आपण त्यांना देतो आणि या संस्कारातनं त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं घडावं ही आमची इच्छा असते. याच्यात या 48 वर्षामध्ये कलाकारांची यादी काढली तर 100-150च्या वर जाणार नाही. परंतु हजारो विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतलंय. सगळे कलाकार झाले असते तर तिकडं बेकारी निर्माण झाली असते. सगळे सोबत बाबे होऊन चालत नाही. तर कितीतरी डॉक्टर्स आहेत, कितीतरी इंजिनियर्स आहेत, कितीतरी तंत्रज्ञ आहेत. आज मुंबईचा आघाडीचा मेकअप मॅन आमचा विद्यार्थी आहे. आघाडीची वेशभूषाकार, आपल्याला वाटतं की वेशभूषाचं काय असते विषय, पण वेशभूषाकार हा आता स्वतंत्र व्यवसाय आहे. या चित्रपट दूरदर्शन मालिकेमध्ये त्याला भरपूर वाव आहे. एक आमची विद्यार्थिनी आहे
की जिला झी अवॉर्ड्स मिळालेत या फक्त वेशभूषेसाठी. चैत्राली डोंगरे असं तिचं नाव आहे. तर हिला वेशभूषेसाठी पुरस्कार मिळाले आणि तिचं त्याच्यावरती उपजीविका आहे, एवढं तिचं काम आहे. तर या वेशभूषा हे सुद्धा किती महत्त्वाची गोष्ट आहे. एखादं म्युझिक ध्वनिमुद्रित करून ते नाटकाच्या वेळेला सिनेमाच्या वेळेला पार्श्वसंगीत म्हणून वाजवायचं असतं, तो सुद्धा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. 2 विद्यार्थ्यांचे रेकॉर्डिंग स्टुडिओज आहेत. प्रकाश योजना, एक मुलगा फक्त ग्रॅज्युएट झाला आणि प्रकाश योजनेमध्ये इतका त्यांनी अभ्यास केला की तो वर्षातनं 6 महिने अमेरिकेत असतो. आपले जे सगळे कार्यक्रम अमेरिकेत जातात त्याची प्रकाश योजना त्याच्याकडे असते. तेजस देवधर नाव त्याचं, ज्याने आमच्या अगदी बालनाट्याचं प्रकाश योजनेपासून सुरुवात केली आणि आता तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ज्याला माहिती आहे प्रकाश योजनाकार झालेला आहे. तर नुसतं कॉम्प्युटर इंजिनियर होऊन सुद्धा आपल्याला अमेरिकेत जाता येत नाही, पण हा ग्रॅज्युएट मुलगा असून सुद्धा प्रकाश योजनेच्या माध्यमातून वर्षात 6 महिने अमेरिकेत असतो. तर कुठलंही तंत्र शिकणं हे मनापासून त्यांनी शिकावं. आपल्या मुलांना कल कुठं आहे, आता जी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेचा निकाल आपल्याला जूनमध्ये कळणार आहे. फक्त आज जी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत ती सगळ्या मुलांना 15 दिवस शिबिर झालं त्याच्या संदर्भातली आपल्याला प्रमाणपत्र देणार आहोत. पण याचा निकाल आहे तो आपण जूनमध्ये हे करणार आहोत. जूनमध्ये एकदा आपण इथं जमलं तर इथं आमचा पुण्याला मेळावा आहे. आपल्याला जर पुण्याला यायला आवडत असेल तर आपण पुण्याला भेटूया आणि त्यावेळेला आपण त्यांची परीक्षेची प्रमाणपत्र देणार आहोत. या परीक्षेला आपण विथ मार्क लिस्ट आपण देतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 5 मुद्दे आहेत की स्वतःची ओळख. खरं हे नाट्यशास्त्र एवढ्याकरता शिकायचं की आपल्याला स्वतःची ओळख, स्वतःला चांगलं नाव सांगता येत नाही. मुलाखतीला गेलं की मुलं घाबरतात, स्वतःचं नाव सुद्धा चटकन आठवत नाही किंवा नीट सांगता येत नाही. ते काय बेसिक गोष्टी आहेत. पहिली परीक्षा ही कॅमेरा समोर आहे, स्वतःची ओळख, नाव, पत्ता सांगणं. काही मुलांना स्वतःचे आईवडील म्हणजे पत्ता माहीत नसतो. आपण वर्तमानपत्रात वाचतो की काही वेळा मुलं हरवतात, त्यांना पत्ता सांगता येत नाही. त्यावेळेला पोलिसांना प्रश्न पडतो की या मुलाला कधी कसं घरी सोडायचं. तेव्हा या काही बेसिक गोष्टी आहेत त्या मुलांना आल्या पाहिजेत की पत्ता सांगता आला पाहिजे, आई वडिलांचा मोबाईल नंबर माहिती पाहिजे की कुठं समजा हरवले तर त्यांना ते पोलिसांना तरी सांगता आलं पाहिजे किंवा कोणाला जे शोधत असतील त्यांच्यासाठी मदत करत असतील त्यांना ते सांगता आलं पाहिजे. ह्या अगदी बेसिक गोष्टी आहेत. तेव्हा ओळख. त्यानंतर नाट्यचर्याला सगळ्यात जास्त मार्क आहेत, 20 मार्क आहेत. ही नाट्यचर्या केली की ह्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. आपल्याला ज्यांना माहिती की ज्यांना या क्षेत्रात यायचं असेल त्याला ऑडिशन हा भाग असतो. हे ऑडिशनला काय असतं, कॅमेऱ्यासमोरच तुम्हाला याच ओळखी नाव वगैरे सांगायला लावतात आणि विचारतात काही येत आहे का. नाटकात काम केलेला एखादा संवाद तिथं म्हणला तर त्याचा काही अर्थ, कारण नाटक म्हणलं की त्याची कथा काय आहे, कशावर नाटक आहे, त्याच्या पुढचं आधीचं वाक्य काय, नंतरचं वाक्य काय, त्याचं नाटकातल्या पात्राचं काही त्या रोलचा उपयोग त्या ऑडिशनला होत नाही. पण आता जर तुम्ही बघितलं की ही नाट्यचर्या जर त्या मुलींनी सादर केली तर ती नक्की सिलेक्ट होईल. कारण त्याला काही सांगायची आवश्यकताच नाही. 3 मिनिटं आपल्याला कळतं की या मुलीला काय म्हणायचंय, तिच्या आवाजाची पोत काय आहे, ती किती हे व्यक्त करू शकते भावना याच्यामध्ये. तर अशा प्रकारे नाट्यछटा हा ऑडिशनसाठी उपयोगी गोष्ट आहे. दुसरं आहे बालगीत. काही वेळा इतकं आपल्या मुलाला गाण्याचं अंग असतं पण कधी आपल्याला ओळखू येत नाही. तर या बालगीतातनं आपण बालगीतं मुलांना ऐकवली पाहिजेत. ती लईमध्ये, तालामध्ये म्हणता आली पाहिजेत आणि साभिनय म्हणता आली पाहिजे. तयारी. तर अशा प्रकारे अभिनय घेत असे. त्यानंतर सारेगमा पदनीसा. नाटक हे सगळ्या कलांचं एकत्रीकरण आहे. त्यामुळे त्याला संगीत पाहिजे, नृत्य पाहिजे. आपण आता बघाल की या पुढच्या नाटकामध्ये या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या किंवा आता पाहिलेल्या नाटक सुद्धा बघितले की नृत्य मुलांनी केलेलं आहे. त्यांना पदन्यास, ताल, लय हे कळती आहे आणि हे सगळं मुलांना आवडतं. हा एक आनंदाचा भाग आहे. भरतमुनींनी नाट्यशास्त्र हे दुःखी लोकांना आनंदी करण्याकरता आणि आनंदी लोकांना अधिक आनंदी करण्याकरता लिहिलेलं आहे. असं या नाट्यशास्त्राचा आपण मराठी माणसं तर नेहमीच आपल्याला आवडतं नाटक आणि नुसतं आवडून भागणार नाही. तर आपण हे नाट्यशास्त्र शिकलं पाहिजे, कोणत्याही वयात शिकलं पाहिजे. कारण आमचं पुण्यामध्ये आता जे जुलैमध्ये रविवार सत्र सुरू होत आहे ते 3 वयोगटाकरता आहे. 5 ते 8 करता स्वतंत्र वर्ग असतो, 9 ते 16 करता स्वतंत्र वेगळा असतो आणि 16च्या वरती अनेक पालक त्याच्यामध्ये भाग घेतात की आपल्या मुलाला सोडायला जायचं ना परत तिथंच थांबायचं 3-4 तास. त्यापेक्षा स्वतः पण ते शिकतात आणि जर पालक शिकले तर ते मुलांना चांगलं शिकू शकतात. कारण काही वेळा शास्त्र मुलांना समजत नाही, मुलं दुर्लक्ष करतात. पण पालकांनी हे शास्त्र समजून घ्यावं. व्यक्तिमत्व विकासाचं हे साधन आहे आणि बऱ्याच पालकांची इच्छा असते की
एक बकेट लिस्ट मध्ये असते की आपल्याला कधीतरी रंग लावून नाटकात काम करायला पाहिजे. तर अशा सगळ्या पालकांसाठी पुण्यात तरी सोय आहे. अजून चिंचवडला एवढा प्रतिसाद नाहीये. जर तसा प्रतिसाद तुम्ही दिला तर तुमच्यासाठी आपण चिंचवडमध्ये पालकांसाठी शिबिर सुरू करू. तर या ठिकाणचं रविवार सत्र जुलैमध्ये पहिल्या रविवारपासून सुरू होईल. त्याचे डिटेल्स तुम्हाला आम्ही पाठवूच. आपण आता बघूया. पुढच्या नाटकाची तयारी सुरू झाली आहे म्हणून मध्ये आपल्याला वेळ घेतला. कार्यक्रमानंतरही आपण थोडंसं बोलूया. धन्यवाद. रसिक हो, या कार्यशाळेत नाटक शिकता शिकता ही मुलं अजून एक कला शिकली. सामान्य लोकांच्या जीवनातून, संस्कृतीमधून आणि श्रद्धेतून सहजपणे निर्माण झालेली कला. कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय पिढ्यानपिढ्या चालत आलेली मौखिक आणि दृश्य स्वरूपातली ही कला. कोणती कला म्हणून मला विचारताय? मी सांगण्यापेक्षा त्यांनीच तुमच्या समोर सादर केलेली जास्त चांगली नाही का? तुम्ही ओळखू शकालच कोणती कला. पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. दया आठवीचा महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. बोला हरी 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 हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी. चल बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री तुकाराम महाराज की जय. माय बाप हो, पहाटेच्या वेळेला मंदिरामध्ये काकड आरती केली जाते. आता मला सांगा, काकड आरती कशासाठी करतात? देवाला जाग करण्यासाठी. हा बरोबर, देवाला जाग करायसाठी. पण नुसतं तेवढंच नाही तर काकड आरती ही अंधारापासून प्रकाशापर्यंत गेलेली एक हाक आहे. म्हणून ती फक्त आरती नाही, ती जागृती आहे. आता मला सांगा, कोणाला जाग करायसाठी म्हणतात काकड आरती? देवाला. अरे पण देव झोपलेलाच नाही. झोपलेले आहोत आपण. आपल्या संस्कृतीपासून, आपल्या लोककलांपासून, आपल्या मातीपासून दूर गेलेलो आहोत आपण. म्हणून आज हे कीर्तन देवाला उठवण्यासाठी नाही तर आपल्याला जागा करायसाठी आहे. आपल्या हरवलेल्या लोककला पुन्हा मिळवण्यासाठी आहे. आणि आता याच्यावरून ना मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. ऐका म्हणा. आम्हा घरी धन शब्दांची चरतले, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्द वाटून धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दांची जहादे, शब्दांची गौरव पूजा करू. आता मंडळी, तुकाराम महाराज पहिल्या अभंगात काय म्हणतात माहिती? तुकाराम महाराज म्हणतात, आपले खरे धन म्हणजे शब्द. आपले शब्द हेच आपले खरे धन आहे. आता सांगा, दुसऱ्या अभंगात काय म्हणतात तुकाराम महाराज?
देखील ऐकला नव्हता. ऐका पण ऐका तर. मग मास्तरांनी मुलांना विचारलं की तुम्हाला फोकाट काय हे माहित आहे का? मग मात्र मुलं म्हणाली हा फोकाट माहितीये महाराज फोकाट. बघितलं ना काय अवस्था झाली आपल्या भाषेची. या आजकालच्या मुलांना लोककला हा शब्द देखील ऐकला नाहीये. मराठी शब्द काहीच माहित नाहीये. पण इंग्रजी शब्द फोकाट हा शब्द त्यांना माहिती होता. आता जर या मुलांना लोककला काय हेच माहित नसेल यांच्या पुढच्या पिढीला तर पिंगळा काय हे सुद्धा माहिती नसणार. कोणाकोणाला माहितीये का पिंगळा? बघितलं फक्त 2च हात वरती. पिंगळा हा सकाळी जाग करायला येतो. तो या हातात दुगी या हातात कंदील आणि कोट घालून येतो. महाराज बोलत काय बसला दाखवूयात ना आपण त्याचा हा पिंगळा. म्हणते पिंगळा दाखवायचा. तुम्ही इतकं बोलताच आहे तर सादर करून दाखवूयात आपल्या महाराष्ट्राच्या लोककला. विठ्ठल 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 विठ्ठल. बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. अरे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. अरे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडशील ठाई ठाई. या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई. अहो मंडळी मला माहितीये का आपण कोणत्या मायात अडकलोय? आपण अभ्यासात मार्क मिळवण्याच्या मायात अडकलोय. माझ्या मुलाला एवढेच मार्क पडणार, माझ्या मुलीला एवढेच मार्क पडणार या मायात अडकलोय. पण ऐका पिंगळा काय म्हणतोय? पिंगळा म्हणतो माया चांगली नाही. माया करण्यापेक्षा हरिनाम घ्यावा. तुम्ही विचारा हरिनाम घ्यावा हे काय असतं? हरिनाम घ्यावा म्हणजे कृती करा. आपल्या मुलाचं गुण कौशल्य ओळखा आणि म्हणा घे 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 हरिनाम घे माया सारी. अरे बाळा हे दान तू देवाला नाही देतेस, हे आपल्या संस्कृतीला देतोस. ज्यांनी आपल्या लोकांना जागा ठेवलं त्या कलेला आधार देतोयस तू. खरे बाबा आजकाल लोककला ही कुणाला माहितीये? तेच आजकाल सगळे लोक मोबाईल मध्ये अडकलेली असतात. मोबाईल मधनं बाहेर येणार तरच लोककला आणि याचा अर्थ माहिती असणार. म्हणूनच आम्ही अजूनही गावोगावी फिरतोय. पूर्वी आम्ही लोकांना झोपेतून जाग करायचो. आता आम्ही आपल्याच लोककलेच्या विस्मरणातून जाग करतोय. म्हणून मंडळी जागे व्हा पण फक्त डोळे उघडून नाही. आपल्या मनाचं दार उघडा आणि आपल्या लोककलेला पुन्हा स्मरणात आणा. बाबा हे ऐकून मला माझं बाळपण. मी आणि आई पोळ्या जायचो आणि जे वारकरी बाकी वाचायचे त्यांना आम्ही जे दळलेलं पीठ असायचं त्यात द्यायचो. कोणी आमच्या हातून रिकाम जायचो नाही. सुंदर माझी जाते गे फिरते भोवते गे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. दान पावलं दान पावलं वासुदेवाला 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 वासुदेवाला. सकाळच्या
वासुदेव भारूड अशा काही लोककलाबद्दल सांगतात का ग? काय हो? जग बदललंय आणि जग बदललंय आणि बदलणारच नाही का? अगं आधी बैलगाड्या होत्या, आता रॉकेट जात आकाशात. आधी पत्र लिहायचे, आता क्षणातच ते काय मेसेज WhatsApp. हा व्हॉट्सअप आले ना, अशीच संदेश पाठवू शकतो. पण याच वेगात आपली संस्कृती मागे राहता कामा नये. आपण एका हातात तंत्रज्ञान आणि एका हातात संस्कृती घेऊन पुढे चालायला पाहिजे नाही का? खरंय. कारण जेवढं उंच झाड वाढतं तेवढंच त्याची मुळी घट्ट होतात. परिणाम जपा, संस्कृती जपा आणि आपापली ओळखही जपा. बरं बाबा. वासुदेवाला 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 अरे नागो, काय त्या खालच्या इथल्या पांडवाला बघितलं का? खालच्या इथल्या पांडवाला बघितलं का? कोणत्या इथल्या? खालच्या इथल्या. अरे मग खालच्या इथल्या मला काय विचारतोय कुठे कुठे? मला खूप काम आहे. चल ग चल. आता मंडळी, या खालच्या इथल्या पांडवाला शोधायला खालच्या इथं जावं लागेल. येता का माझ्या बरोबर? चला. आलो खालचे. चला बोलूया पांडवाला. पांडवा, ए पांडवा, कुठे गेला? राम राम विठोबा. राम 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 राम. कुठे निघाला सकाळच्या पारी? अरे काकाला खेळायला जायचं ना व? कुठे येतोय काका? मुंबईला का? छे छे, मुंबईवरनं जर्मनीतून येतात. जर्मनी? घरीच. जर्मनच्या भाषेत सकाळच्या पाऱ्याला काय म्हणतात माहिती आहे? काय म्हणतात? गुटन मार्केट म्हणतात. गुंडन मार्गन? सकाळच्या पारी गुंडन मार्गन? अरे सकाळच्या पारीचं गुटन मार्केट नाही र, गुटन मार्केट म्हणजे शुभ सकाळ. अच्छा, इकडे मार्ग कशाला रे? बाजारात जायला भेटतो रे? अरे चाल. माझा जर्मनीतून आला म्हणतो. माझा मामा जपानला असतो. जपान. तिथे सकाळच्या पारी काय म्हणतात माहितीये का तुला? काय म्हणतात? नाही माहिती. मला तर नाही माहित बाई. तुम्हाला माहिती का? नाही माहित बाबा. सकाळच्या पारी तिथे ओहायो गोझायमस म्हणतात. ओहायो गोझायमस हा कुठला रोग आहे? हा रोग नाहीये. ओहायो गोझायमस म्हणजे शुभ सकाळ. मी काय म्हणलं मग जर्मनी तू त्या म्हणलं ना गुटन मार्केट काय असतं हे रडू नका. सारखं मारतो नुसता. हो मीच मारतो आता झापड पण मी दिलं का येड्या. आता गुटन मार्केट इंग्लिश मराठीत बोललं गुड मॉर्निंग. ओहायो गोझायमस म्हणजे पण गुड मॉर्निंग. कोणत्या भाषेत? जपान मध्ये. अबे अबे जर रडू नको. चल आपण नदी किनारी जाऊ फिरायला. कुठे निघाला आता? नदी किनारी काय? कशासाठी करायला जायचंय? नाही रे, चल तुला फिरून येतो कुठेतरी. चल. हे पेन द्या. इकडं कुठेतरी चॉकलेट विकत होते रे कुठचे. काय चॉकलेट पाठीमागे लागल्या? गावचा हाल हवाल सोडून चॉकलेट विकत बसला. अरे चॉकलेट महत्वाचं, गावचा हाल हवाल महत्वाचा. चॉकलेट ना. गावचा हाल हवाल. चॉकलेट हाल हवाल. चॉकलेट. डबल तिकडनं येतोय गावचा हाल हवाल.
कसला प्रश्न? बरं मुलींना मुलींना इतका अपमान कोण? आपण गवळणींनो. बरोबर. ही कोण? मावशी. मावशी? मी अजून तरुण आहे. मावशीच दिसते. काय मावशी देऊ काय तुझ्या? मावशीच दिसते. कसला प्रश्न बोलते? अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यात गेल्यावर डुबत नाही, आगीत गेल्यावर जळत नाही आणि या वाऱ्याने उडत पण जात नाही? अशी कोणती गोष्ट? मला माहितीये सांगू का? सांगू का? अरे सांगू लावणार नाही. बरं, सांगतो. शेंबूड. शेंबूड नाही उत्तर आत्मा. आपला मधला आत्मा. आत्मा? हो किसन देव, जास्त बोलू नका नाहीतर तुमच्यातला आत्मा काढू आम्ही. अरे गवळणींनो, आत्मा महत्वाचा. आपलं मन स्वच्छ राहिलं की आपल्याला सगळं स्वच्छ दिसतं. म्हणून आपलं मन स्वच्छ राहिलं पाहिजे. ठीक आहे. चल सरक बाजूला. तुला राहिला एवढा मोठा देव आहे आणि प्रश्नाचं काय बघतोय? गावाचा हालवाल बघ जरा. देवाची इज्जतच राहिली नाही. देव हे करा तेच म्हणतात. देवाची कडी दिसत नाही ठेवत. लावणार नाही. त्यांना कोणाचा तरी आवाज येतो, अजून कोणाचा तरी. काय माहिती? बघूया जरा. सांग बोला ना, पाऊस पडेल काय? सांग बोला ना, पाऊस पडेल काय? शेतामध्ये पिकं सारी डोलून निघतील काय? सांग बोला ना, पाऊस पडेल काय? हे तर आपले नंदी आले. किसन देव, तुम्ही इकडं? अरे जरा गावाचा हालवाल बघू म्हणतो. हालवाल बघायचा आहे वय तुम्हाला? आमचा नंदी सांगेल की. होय का? बर आताच्या पारी पाऊस पडेल का? हो म्हणायला. आता शेतकऱ्याच्या पिकांना भाव भेटेल का? नाही म्हणाले. अरे मग हीच तर अवस्था झाली आपल्या गावाची. अहो, जमिनीला पाणी मिळालं तरच आपल्या ताटात भाकरी येते. शेतकरी सुखी तर गावही सुखी. पण आजकाल जंगल कमी होत आहे, पाणी वाया जातंय आणि मग नंतर पाऊसही रुसतोय. म्हणून त्यामुळेच तुम्हीच सांगा, जर आपण झाडं कापली, नद्या घाण केल्या तर निसर्ग आनंदी राहील का? नाही. म्हणूनच नेहमी झाडं लावा, पाणी जपा आणि शेतकऱ्यांचा आदर करा. हो बरोबर बोल. बर तुम्ही कुठं निघाला होता? अहो, इथंच पार्वती मंदिरात टाळकरी मंडळी जमली आहे. जायचं का? हा चला जाऊया. सांग बोला ना.
फक्त मनोरंजन केलं नाही, पाहिलं ना? तर समाजाला आरसाही दाखवला. नंदीबाईनं शेतकऱ्याचे प्रश्न मांडले, वासुदेवानं भविष्याला जपायला सांगितलं. हसत खेळत टाळ मृदुंगाच्या गजरात माणसाला माणुसकी शिकवणारी ही लोककला म्हणजे भारूड. तर चला, स्त्री पुरुष समानता, घरातील आदर आणि समान प्रबोधनाचा संदेश देणारं एक सुंदर भारूड ऐकूया. ऐकायचं की नाही? पुंडलिक वरदे स्त्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. अगं अकले होते, अहो लोकांना पण त्यांनी काय केलं? न्यायांना सांगते न्यायांना सांगते, घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, आणि अरे नो, आता नीट ऐका बरं का, घरातली लक्ष्मी सुखात राहो, राहिली पाहिजे की नाही? अगं पण असं वाटतंय की कळलं नाही तुम्हासनी. थांबा, मी परत सांगते. मळवट फासून दगडाला देवी म्हणती माणसं, पण हाडा मासाच्या बाईला दासी करती माणसं. आता असं करेल त्याचं गाठलं होईल, गाठलं होईल, गाठलं होईल, गाठलं होईल, गाठलं होईल, अकले होते, पण तुझं काम चूल आणि मूल दाखत घरात बसला. असं आहे होय. मग तुमचं काम काय आहे? अगं बाप्या माणूस आम्ही, आमचं काम हिंडणं, कष्ट करणं, जीवाची मुंबई करणं आहे. अरे देवा, झालंय का सुरू? अगं तुलना काहीच कळना. थांबा, मी सांगते. एखादी जर मुलगी म्हणाली की आई मला फुटबॉल खेळायचंय, तर आई काय म्हणते? काय हे फुट, तू बोललाय का फुटबॉल खेळायला? चल गप तुझ्या काहीतरी भांडी कुंडी खेळत बैस. आणि जर एखादा मुलगा म्हणाला की आई मला स्वयंपाक करायचाय, भांडी कुंडी करायची, तर आई काय म्हणते? तू पोरगी आहे का स्वयंपाक करायला? जा बाहेर काहीतरी क्रिकेट मैदानावर खेळत बैस. याला
आपली भाषा हेच आपले ईश्वर आहेत. आणि त्याच्या पुढच्या ओळीत काय म्हणतात? शब्दाची गौरव पूजा करू. म्हणजे आपल्याला आपल्या भाषेचा गौरव केला पाहिजे. मग काय करणार ना गौरव? तर चला आपण आपल्या प्रेक्षकांना पण ही लोककला जपायचं आवाहन करूया. शाहिरांनो, चला. ओम नमो श्री जगदंबे. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुलांबे करुण प्रारंभे. दबावर थापतून तुझ्या तान. दबावर थापतून तुझ्या तान. दबावर थापतून तुझ्या तान. दबावर थापतून तुझ्या तान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. हा शाहीर गातो पोवाडा. जी 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 जी. हा शाहीर गातो पोवाडा. जी 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 जी. लोकाले सदा गुणगान. जी 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 जी. लोकाले सदा गुणगान. जी 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 जी. आदि नवल साधू संतांना. आदि नवल साधू संतांना. आदि नवल साधू संतांना. आदि नवल साधू संतांना. माय बाबांना गुरुचरणांना जी जी. गुरुचरणांना जी जी. गुरुचरणांना जी 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 जी. तर मंडळी, पोवाडा हा आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि आपल्या महाराष्ट्राची जान देखील आहे. तुणतुण्याच्या आणि डफाच्या तालावर शाहिरांनी महाराष्ट्राला जागा करण्याचं काम केलं. पहिला पोवाडा अज्ञादास ऋषींनी अफजल खानाच्या वधावर लिहिला होता आणि तोच पोवाडा त्यांनी चक्क शिवाजी महाराज आणि जिजाऊंसमोर देखील सादर केला. हीच परंपरा पुढे ज्योतिराव फुलेंनी नेली आणि समाजाला जाग करण्याचं काम केलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात शाहीर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांनी महाराष्ट्राला एकत्रित करण्याचं काम केलं. तर मंडळी, दुसरे नमन साधू संतांना. दुसरे नमन साधू संतांना. दुसरे नमन साधू संतांना. दुसरे नमन साधू संतांना. एकनाथांना तुकारामांना. एकनाथांना तुकारामांना. गाडगे बाबांना जिरहाजी जी. गाडगे बाबांना जिरहाजी जी. गाडगे बाबांना जिरहाजी जी. गाडगे बाबांना जिरहाजी जी 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 जी. आपल्या लोककला जपूया. आपल्या लोककला जपूया. आपल्या लोककला जपूया. आपल्या लोककला जपूया. त्या टिकूया टिकवूया. टिकवूया जिरहाजी जी. टिकवूया जिरहाजी जी. टिकवूया जिरहाजी जी 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 जी. तर मंडळी, नाट्य संस्कार कला अकादमीचे विद्यार्थी सादर करीत होते बसा लोककलेला. विठ्ठल 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 ओळख करून देतो. इरा कुलकर्णी, अंजली उकेडे, स्वधा पिंजरकर, सुहासी साळके, आयुष खिलारे, नव्हे ओपळे, मनस्वी देशपांडे, जलक चौधरी, पूर्वी कुलकर्णी, आद्य धर्माधिकारी, मंजिरी भाके, मधुमती हसन. आणि लाईट ऑपरेटरला अथर्व जातात. धन्यवाद. मंडळी, आपल्या नाट्यसंस्कार कला अकादमीचे अध्यक्ष श्री प्रकाश पारखी सर, आशिष दादा
आणि आम्ही प्रशिक्षिका यांनी आपल्यासमोर लोककलेचा वसा ठेवलेला आहे. मुलांच्या हातात हा लोककलेचा वसा सुपूर्द केलेला आहे आणि मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करते की तुम्ही मुलांच्या हातात दिलेला हा वसा पुढे नेण्यासाठी त्यांना जरूर प्रोत्साहन द्या. तुमच्या असं लक्षात आलं असेल की कार्यशाळेत प्रवेश घेतानाच आपलं मूल आणि आता हे सादरीकरण पूर्ण झाल्यानंतरचं आपलं मूल याच्यामध्ये निश्चितच फरक पडलेला दिसून आला असेल आणि त्याबद्दल तुमच्या मनात बऱ्याच भावना निर्माण झाल्या असतील, त्या तुम्हाला बोलायच्या पण असतील. तर मी या निमित्तानं आपल्या या कार्यशाळेतील एक विद्यार्थिनी सुहासी साळके हिची आई नीलाक्षी काळे साळके यांना विनंती करते. त्यांच्याबद्दल एक विशेष गोष्ट अशी की त्यांनी आपल्या अकादमीला काही पुस्तकं भेट दिलेली आहेत आणि ही पुस्तकं मराठीतील विरामचिन्ह त्यांचा वापर किंवा त्याच्याबद्दलचे आहेत आणि त्यासाठी त्यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन, संस्थेतर्फे आभार आणि मी या निमित्तानं त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आणि सर्वप्रथम प्रकाश पारखी सर आणि त्यांची संपूर्ण टीम, म्हणजे प्रत्येकाचं नाव मला माहित नाही त्यामुळे संपूर्ण टीम यांचे मी सगळ्याच पालकांकडून खरं तर आभार व्यक्त करेन. कारण जसं आता मधुवंती ताईंनी सांगितलं की पहिल्या दिवशीचं मूल आणि आजचं मूल यातला फरक जाणवतोय आणि ती एक जी आस होती मुलांना की पहिल्या दिवशी आल्यानंतर 10च मुलं आहेत आणि घरी गेल्यावर त्यांना असं वाटत होतं की उद्याचा दिवस कधी येईल, आई ही रात्र कधी जाईल, मला उद्या परत जायचंय. आणि तो त्यांचा जो ग्रुप झालाय तो खूप छान आहे आणि त्यांचं आपण ह्या 15 दिवसात एकत्र राहून जे काही बॉन्डिंग होतं तेही आपल्याला दिसलंय. आणि त्यांनी जे नाटक सादर केलं त्यापूर्वी मला असं सांगायचंय की आता मधुवंती त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः जी काही पुस्तकं भेट दिली आहेत त्याच्या मागे एक कारण आहे. मी स्वतः मराठी भाषा संवर्धन आणि वाचन संस्कृतीची वाढ व्हावी याकरता काम करते आणि ह्या दोन्ही नाटक जी सादर झाली त्यात एकामध्ये वाचन आणि एकामध्ये लोककला होती. त्याकरता मला नाट्य संस्कार कला अकादमीचे खूप आभार मानायचे की अशी लोक आहेत आणि आम्ही सोबत आहोत की हे काम आपल्याला पुढे न्यायचं आहे. मी नाशिकला विश्व मराठी संमेलनामध्ये प्रकाश पारखी सरांना भेटले होते आणि तिथे ते एका परिसंवादामध्ये आले होते आणि आपला स्टॉल होता मातृगंध संस्थेचा. तर तेव्हा सरांना मी विचारलं तर म्हटलं सर आम्ही राहतो पिंपरी चिंचवडमध्ये आणि कोथरूडला येणं आम्हाला प्रत्येक वेळी शक्य होत नाही, इच्छा खूप असते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की यावर्षी पिंपरी चिंचवडमध्ये ही नाट्य शिबिर असेल. मी त्यांना म्हटलं तुम्ही माझं खूप मोठं काम केलं आणि माझ्या मुलीला हे नाटक आज हे जे काही आहे की प्रेक्षकांमध्ये बसून नाटक पाहणं आणि आज सादर करणं हे माझ्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट होती बघणं. कारण गेल्या वर्षी आम्ही मायलेकींनी ठरवून एकही सिनेमा न बघता 18 नाटकं एका वर्षामध्ये पाहिली आणि त्यामुळे तिला मला खूप असं वाटलं होतं की अरे मी संगीत देवबावडी दाखवलं तर तिला आवडेल का, तिला करुणाष्टके दाखवलं तर आवडेल का. पण हल्ली असं झालंय की बी रांगेच्या मागे बसून तिला नाटक पाहायलाच आवडत नाही की नाही आई मला पुढे बसायचं, जेवढं पुढे आवडेल तसं. काल रात्री सुद्धा ती श्रीमंत दामोदर पंत हे नाटक पाहत होती. मला इथे सगळ्या पालकांचं खूप म्हणजे कौतुक करायचंय की ही मुलं आणि आपण इथे बघतोय म्हणजे सगळ्यांची नावं इथे लक्षात नाही पण मनस्वी असेल, तिनं संगीत देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याकरताही मला एकदा म्हणजे तुम्ही सगळेजण तिच्याकरता टाळ्या वाजवा आणि बाकी सगळ्या मुलांकरता सुद्धा. तर ही लोककला जपण्याचा आपण प्रयत्न करूया. आज 28 मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा जो एक मेसेज आहे जो त्यांनी कायम दिलाय की देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि आपण त्याचं देणं लागतो, ते देणं आपण सगळे मिळून लोककलेच्या माध्यमातून देऊया अशी मी सगळ्या पालकांना विनंती करते आणि नाट्य संस्कार अकादमी बरोबर आम्ही कायमच आहोत. धन्यवाद. मला नाट्य शिबिरमध्ये म्हणजे खूप मज्जा आली आणि असं सगळं एन्जॉयमेंट होत होती. म्हणजे आशिष दादा असेल, पारखी सर असतील किंवा मधुवंती ताई आणि मंजिरी ताई, आम्हाला खूप मज्जा आली आणि आम्ही सोबत असं
जेव्हा पण आता मी तिथं समोर बसलेले तर मला जायचं होतं, तिथे यायचं होतं, तर मला ते दिसलं की नाट्यसंस्कार कला अकादमी. तर मी आईला म्हणाले की मला असं खूप प्राऊड वाटतं की जेव्हा मी ते बघते तेव्हा, तर मला असं बोलू का नाही असं वाटतं, म्हणजे खूप असं. थँक्यू नीलाक्षीताई, थँक्यू सुहासीनं आम्हाला 2 दिवसापूर्वी एक माझ्यासमोर नाही, मला वाटतं कालच सर ती आपल्या समोर आली आणि आम्हाला म्हणाली सकाळी आल्याच की मला ना आता खूप नर्व्हस वाटतंय आणि खूप एक्साइटिंग पण वाटतंय. का माहितीये का? नर्व्हस ह्याच्यासाठी वाटतंय की आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि एक्साइटिंग ह्याच्यासाठी वाटतंय की उद्या आम्ही परफॉर्म करणार आहे सगळ्यांच्या समोर. म्हणजे तिच्या भावना मी तिच्या वतीनं आता व्यक्त केल्या आहेत. मी पालकांमध्ये पण आवाहन करते की कुणाला आपलं मनोगत, आजी आजोबा आले त्यांनी या ना. माझं नाव हर्षद धर्माधिकारी. माझी मुलगी आद्य धर्माधिकारी ही इथे विद्यार्थिनी आहे. मला 2 गोष्टी खूप स्पष्टपणे जाणवल्या. जसं पहिले सरही म्हणले, मॅडमही म्हणल्या की पहिल्यांदा येतानाचं मूल आणि जातानाचं मूल याच्यामध्ये खूप फरक आहे. आत्ता तुम्ही सुद्धा बघितलेलं असेल, मला माहित नाही तुम्ही ऑब्झर्व केलं का, हातांची हालचाल हा खूप मोठा एक भाव आलेला आहे. आणि ते एक्सप्रेशन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला एक्सप्रेस होता आलं पाहिजे. मला वाटलं की तुम्ही जर का घरी जाऊन विचारलं, कारण आता इथे बरेच आपले वैचारिक लोक आहेत, सो हा प्रश्न इथं बरोबर ठरणार नाही, पण जर का तुम्ही घरी जाऊन कोणाला विचारलं की किती लोकांनी खरं स्टेजवर येऊन आत्तापर्यंत बोललेलं आहे किंवा आत्तापर्यंत परफॉर्म केलेलं आहे, तर तुम्हाला साधारण 5% सापडतील लोक. आज मुलांना ही इथं हा जो संस्कार सर घडवत आहेत हा खूप चांगला आहे. मी स्वतः बघितलेला आहे माझ्या मुलीमधला फरक म्हणजे मराठी शब्द हे शब्दसंग्रह खूप मोठा वाढला तिचा, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आजच्या म्हणजे वेळेमध्ये जर का बघितलं तर CBSE म्हणा, कुठलेही जे काही बोर्ड आहेत या सगळ्यांमध्ये इंग्लिश अतिशय कॉमन गोष्ट आहे, आणि त्याच्यामुळे मुलांना जे एक्सप्रेस व्हायचं असतं, जे त्यांना मत व्यक्त करायचं असतं, तर ते खूप अवघड जातं. आत्ता ही चिमुरडी जी आत्ता इथून गेली, तिला म्हणजे जे काही स्टेज डेअरिंग आज मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त या कोर्समुळे मिळालेलं आहे. सो त्याबद्दल खूप थँक्स. आणि मला वाटतं की हे तुम्ही एवढे आता ऑलमोस्ट 50 वर्ष होत आलेली आहेत, तर मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे. एखादी गोष्ट एखाद्या वेळेस सुरू करणं हे खूप सोपं असतं. जसं म्हणतात की झाड लावणं अतिशय सोपं आहे, पण त्या झाडाचं संवर्धन करणं खूप अवघड आहे. तसंच मला वाटतं की आजपर्यंत तुम्ही हे कंटिन्युअसली जे करत आलेले आहात त्याबद्दल खूप थँक्स. आणि या वाटचालीसाठी आणि याच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्स. नाट्यसंस्कार कला अकादमीचे खूप खूप आभार. स्वधा पिंजरकरची आई बोलते. स्वधा माझी लहान असताना, म्हणजे तिला करोना काळची असल्यामुळे तिला माणसांमध्ये मिक्स व्हायला आवडत नव्हतं. म्हणजे घरात जरी 2 माणसं जरी आली तरी ती एक अर्धा तास मला चिपकून असायची आणि ती बोलायची नाही. मला असं वाटत होतं की ही कधी खुलणार, कधी बोलणार. आणि आज ती एवढ्या मॉबसमोर स्टेजवर परफॉर्म केलं, म्हणजे ती आली नंदीबैल बनून, बट ते नंदीबैल येऊन पण तिने ते तेवढं करणं पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. इवन तिने आम्हाला घरामध्ये मराठीमध्ये ती करेक्ट करायला लागली. आता ती म्हटली, अगं मम्मी रस प्यायचा असतो, खायचा नसतो. आणि तिच्या शब्दांमधले बारकावे मी ओळखायला लागली की ही खूप छान प्रोनाऊन्स करते शब्द, आणि तिचा शब्दसंचार पण वाढला. म्हणजे वाढलंय तिचं ते. सर 15 दिवसात जर इतका फरक पडू शकतो एखाद्या मुलात, तर हे जर संस्कार पुन्हा आपण आणखीन त्यांना दिले तर खूपच पुढे जातील आपले मुलं. आणि मला आज नाव नाही माहिती, पण त्यांनी पुस्तकं त्या मी जेव्हा पण घ्यायला आली तर त्या पुस्तकं वाचत होत्या, आणि मला ते पण एक खूप क्लिक झालं की आपण हे पण संस्कार दिले पाहिजे मुलांना, की आपण स्वतः जेव्हा मोबाईल ठेवून पुस्तकं वाचायला लागू त्यावेळेला आपले मुलं पण पुस्तकच वाचतील. सो खूप खूप धन्यवाद प्रकाश पारखी सर. स्वधा म्हणजे आमचं इडली
गाणं आहे. होऊन जाऊ दे काय छोटस. एक होती किडनी, ती छान चिडली. सांबारात जाऊन पडली. सांबार होते गरम, किडनी झाली नरम. चमचा आला कुशीत, जाऊन बसला कशीत. चमच्याने पाहिले इकडे तिकडे, किडनीचे केले तुकडे तुकडे. इडली होती मस्त, आम्ही केली मस्त. स्वतःच्याच आईने सांगितलं आता की ती अजिबात बोलत नव्हती, घाबरत होती. तर तुम्हाला हा बदल जाणवलेला असेल आणि हे सगळं श्रेय सरांना आणि नाट्यसंस्कार कला अकादमीला आहे. मी नभ्याला विनंती करते की त्यानं आपले मनोगत मांडावे. आधी तर जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो आधी, तर असं वाटलं यार किती बोर असेल. मम्मीने म्हणलं जा आता काय करायचं यार, छी बोरच होणार आहे. नंतर दादा ताईने असे गेम्स खेळले की इथेच राहावं असं वाटलं. दादा तू 8 पर्यंत घे असंच होणं वाटलं, पण काय ते 5 पर्यंत लिमिट आहे, आता काही करू शकत नाही ना. म्हणून असंच 15 दिवस काय असंच चालू द्या, 3 महिने 4 महिने एवढं लवकर का संपायचे. पण आता काय करणार, तसं ठेवलंय तर असंच शांत राहावं असं वाटतं मला. माहितीये आतमध्ये गंगा जमुना सगळ्या व्हायला लागल्या जोरजोरात. आम्हाला ते थोपवता तो पूर अगदी आता कठीण होऊन बसलेला आहे. आयुष, हा माझा पहिला टाइम आहे जेव्हा मी इथे आलोय. इथे आल्यावर एवढी अशी मज्जा येते की तुम्ही बोलू शकत नाही की कधी टाइम जातो. टाइमचा नाही तर तुम्हाला खूप काही नवीन शिकायला मिळतं. तुमचा म्हणजे खूप तुमच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी घडतात. आणि ही जी अकॅडमी आहे ती सर्वात भारी अकॅडमी आहे आतापर्यंत मी जिथे गेलोय. थँक्यू. अरे थांब ना. नभ्याच्या आईला मी मनोगत व्यक्त करायची विनंती करते. नमस्कार, मी मधुरा. जेव्हा पहिल्या दिवशी याला सोडलं आणि घ्यायला आले, त्याचं पहिलं वाक्य होतं, मम्मा सगळ्या मुलीच आहेत, मी 2 जण मुलं आहेत, आता काय करायचं. कारण की मागच्या वेळेस खूप मोठा ग्रुप होता त्यांचा आणि मागच्या वेळेस पण तो आलेला, त्याच्यामुळे यावर्षी त्याला यायचंच होतं. पण मी म्हटलं ठीक आहे बघूया, आपण होईल ना तुला सवय थोडंसं मुलींशी चांगलं वागायची. नाहीतरी मम्मा तर टेकन फॉर ग्रँटेडच आहे कसं पण बोलायला. म्हणून म्हटलं थोडीशी मुलींना कसं बोलायचं असतं काय त्याची सवय होईल. आणि खरंच नाट्यसंस्कारला गेल्या वेळेसही त्याला पाठवलं होतं, यापुढेही जेव्हा जेव्हा होईल तेव्हा पाठवेल. त्याच्यातला बदल रिमार्केबल आहे आणि खूप तो मराठीबद्दल त्याचा अनुभव चांगला होत चाललाय वरचीवर. तो पुस्तकं वाचतो पण फक्त मम्मा म्हणते म्हणून 1 पान रोज बस, त्याच्यावर तो जात नाही अजून बरेच दिवस झालं श्यामच्या आईत चाललंय आमचं. त्याच्यामुळे हळूहळू वाढेल त्याचं वाचन अशी अपेक्षा करते. आणि जेव्हाही नाट्यसंस्कार होईल 90 परमनंट असेल एवढं खरं. अजून कोणी आहे? स्वधाचे आजोबा. हा, स्वधाने आजोबांची नक्कल छान केली होती. आता सगळ्यांना प्रत्यक्ष आजोबाच बघायला मिळतात. सर्वांना माझा नमस्कार. मी स्वधाचा आजोबा. स्वधाचा पहिला दिवस आणि 15 दिवसानंतरचा आजचा दिवस खूप मोठा फरक आहे यात पडलेला आणि तिला खूप चांगला कॉन्फिडन्स आलेला आहे
तिच्या उच्चारात खूप सुधारणा झाली आहे आणि ती आम्हाला मराठी शिकवते घरी. आणि आमच्या सुनेनं म्हटलेलंच आहे की ते रस प्यायचा असतो, खायचा नसतो. आम्ही कधी कधी बोलतो ना की रस खा, तर तिनं मम्मीला दुरुस्त केलं की बा रस प्यायचा असतो, खायचा नसतो. आणि आपण खूप चांगला उपक्रम सुरू केला आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा राहील आणि असेच उत्तरोत्तर प्रगती हो आपल्या संस्थेची. आणि मुलं तयार होत, त्यांचा आत्मविश्वास वाढो आणि ते चांगले नागरिक या निमित्तानं घडो. संस्कार तर होतीलच, पण हा फक्त संस्कारातला नाट्यसंस्कार एक भाग आहे. पण तुम्ही मुख्य म्हणजे मुलांना संस्कारित करता, हे महत्त्वाचं आहे. थँक्यू सर. या कार्यशाळेतून आता आपण सादर केलेले दोन्ही कार्यक्रम पाहिलेत, बरेच आहेत त्याच्यामध्ये, पण यातले महत्त्वाचे 2 आपल्यासमोर सादर झाले. प्रत्येकानंच आपल्याला उत्तम देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण संस्थेच्या धोरणानुसार आपण त्यातून 1-2 उत्कृष्ट कलाकार निवडलेले आहेत. तर त्यांना बक्षीस देण्याची मी पारखी सरांना विनंती करते. त्यातलं एक नाव आहे मनस्वी देशपांडे. अभिनंदन मनस्वी. तिला जे सांगेल ते काम या कार्यशाळेत केलं. म्हणजे तिला विचारलं की तू कीर्तन करशील का? हो. तू भारूड करशील का? हो. तू हा रोल करशील का? हो. तू संगीत देशील का? हो. त्या पूर्ण नाटकात आपल्याला स्टेजवर उभं राहायचं नाहीये असं समजून सुद्धा, हे जाणून घेऊन सुद्धा तिनं काहीही तक्रार केली नाही. उलट आनंदानं संगीत दिलं. कारण बाकीचे सगळे 9 कलाकार, 9 रत्न तुम्हाला स्टेजवर दिसली पहिल्या नाटकात, पण ती तुम्हाला कुठंच दिसली नाही, एकदम शेवटी दिसली. हे तिचं वैशिष्ट्य आहे. अभिनंदन मनस्वी. दुसरं नाव आहे नभ्य ओपळे. मी पारखी सरांना विनंती करते की त्यांनी आताच नभ्यच्या आईनं सांगितलं तसं तो मागच्या वर्षी या संस्थेचा एक विद्यार्थी होता, याही वर्षी आहे. त्यानं आपलं मनोगत पण व्यक्त केलेलं आहे आणि त्याचंही वैशिष्ट्य हे की पहिल्या 4-5 दिवसात जर तुम्ही नभ्यला बघितलं असतं तर तुम्हाला वाटलंच नसतं की हा दान पावलं म्हणून येईल. त्यालाच दान पावलेलं आहे, वासुदेवाला आमच्या दान पावलेलं आहे. अभिनंदन नभ्य. मंडळी, आपल्याला आपल्या लहानपणीच्या आठवणी काढायला खूप आवडतात. आपण आपली प्रशस्तीपत्रकं, आपली बक्षिसं मुलांना दाखवतो आणि त्यांच्यासमोर मिरवतो, पण कौतुक पण करून घेतो. मग मुलांच्या जवळ अशा काही सुखद आठवणी जमा व्हायला पाहिजेत ना. तर त्यासाठी म्हणून आपण त्यांना इथं सहभाग घेतल्याबद्दलचं प्रशस्तीपत्रक देणार आहोत आत्ता संस्थेतर्फे. मी सरांना विनंती करते की त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला ते प्रशस्तीपत्रक द्यावं. अंजली विजय उपिर्डे. मनस्वी राहुल देशपांडे. आयुष कुलभूषण खिलारे. आद्या हर्षद धर्माधिकारी. सुहासी सुधीर साळके. नभ्य प्रदीप ओबळे. इरा जयदीप कुलकर्णी. झलक निरंजन चौधरी.
स्वधा आनंद पिंजरकर. मी सगळ्या मुलांना विनंती करते त्यांनी सर्वांनी. आजचा दिवस खूप छान आहे. सावरकरांची जयंती आहे आणि सावरकरांचं मराठीचं प्रेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या याच्यामध्ये दिग्दर्शक, रंगमंदिर ही सगळी नावं ही मराठीची सावरकरांनी तयार केलेली आहेत. त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं आपण मराठीचा जागर केला आहे, याबद्दल खूप बरं वाटते, आनंद वाटते. तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली आणि जोवर तुमची कृपा तोवरी वाण आम्हाला कसली. कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.